जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. रांजणगाव शेणपुंजी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. गावातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या शिवसेना धनुष्यबाण कमान ते कमळापूर फाटा ते कमळापूर कमानी हद्दीतील आणि जुन्या गावातील विविध अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाई दरम्यान रस्त्यावरील हातगाड्या, बॅनर तसेच भाजीपाला विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी गणेश धनवाई पाटील यांनी सांगितले की सार्वजनिक रस्ते अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली असून यापुढेही कोणत्याही वेळी अशी कारवाई करण्यात येऊ शकते. हातगाडी चालक, विक्रेते आणि व्यावसायिकांनी आपापल्या मर्यादेत व्यवसाय करावा व रस्त्यावर अतिक्रमण करू नये असे आवाहन त्यांनी केले. या मोहिमेत प्रशासक सरपंच बाबूराव हिवाळे, माजी पंचायत समिती सदस्य दीपक बडे, माजी ग्रामपंचायत सदस्य जावेद भाई शेख, साईनाथ जाधव, माजी उपसरपंच भीमराव कीर्तीकर, किरण धिरे, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश कळवणे, बाळू कुऱ्हाडे, दीपक पंडित, गणेश गायके यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनीही मोहिमेसाठी आवश्यक बंदोबस्त ठेवला होता. कारवाई दरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या काही रिक्षांवरही कारवाई करण्यात आली. ग्रामपंचायतीने अतिक्रमणाविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचा इशारा दिला असून सार्वजनिक रस्ते मोकळे व सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार. आज रांजणगाव शेणपुंजी येथे अतिक्रमण मोहीम करण्यात आली. त्याविषयी आपण ग्रामसेवक गणेश धनवाई पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण आज कुठून अतिक्रमण काढण्यात आलं आपल्याला? आज आपल्या रांजणगाव फाटा जी धनुष्यबाण कमान आहे तिथून तर आपल्या पवननगर या एंड पर्यंत, तसेच कमळापूर फाटा असं मुख्य रस्त्यावरचं अतिक्रमण आज काढण्यात आलेलं. तसेच आपण त्यांना काही पूर्व सूचना दिली होती का? या अगोदर 2-3 वेळेस आपण गाडी फिरवली. या अगोदर वारंवार त्यांना सूचना दिल्या तरी लोकांच्या याच्यात फरक पडला नाही. त्यामुळे आज आपल्याला मोहीम राबवावी लागली. तसेच आज आपण अचानक मोहीम केली होती. तसेच आज याच्यानंतरही कधी गुपित मोहीम करणार आहात का? हो, आता या नंतर इथून पुढं असं मोहीम चालू राहील कंटिन्यू. तसेच ज्या लोकांचे आज साहित्य जप्त केले त्यांना वापस देणार आहात का? नाही, त्यांना आता सध्या देणार नाही आम्ही. बघू आता काय निर्णय होईल तो. या ठिकाणी पाहू शकता ग्रामसेवक व ग्रामपंचायतचा यांनी ठरवलेलं आहे की याच्यानंतर कधीही मोहीम करू शकतात. त्यामुळे आपले रिक्षा चालक असतील, हातगाडी चालक असतील यांनी आपली दक्षता घ्यावी व आपले जे मर्यादा दिलेली आहे त्या मर्यादेच्या पुढे येऊ नये असं ग्रामपंचायतचं सांगणं आहे. मी छत्रपती संभाजीनगर अक्षडोले. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.